शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा ताई अंधारे आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. ताई, महिला आयोगाच्या विरोधामध्ये जे काही कामं आता सध्या सुरू आहेत त्या विरोधात तक्रार घेऊन तुम्ही राज्यपालांची भेट घेतलेली आहे. राज्यपालांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळालेला आहे का, काय सांगा? मी पहिल्यांदा आपल्याला क्लिअर करते की आजची राज्यपाल महोदयांसोबतची जी चर्चा होती त्याच्यामध्ये महिला आयोग हा एक मुद्दा होता. महिला आयोगासाठी म्हणून कुणी गेलेलं नव्हतं. राज्यातल्या महिलांवर होणारे अत्याचार, हिंसाचार आणि लैंगिक शोषण, शिवाय राज्यातल्या ज्या महिला बेपत्ता होत आहेत या संबंधाने लाडक्या बहिणींचा निधी देण्यासाठी म्हणून जो सामाजिक न्याय विभागाचा किंवा आदिवासी कल्याण विभागाचा निधी वर्ग करण्याचा प्रयत्न केला जातोय तो थांबला पाहिजे. तुम्ही लाडक्या बहिणींना पैसे जरूर द्या, पण ते देताना तुम्ही वंचित उपेक्षित वर्गांचे पैसे तिकडे वळते करू नका, हे रिक्वेस्ट करण्याचा मुद्दा होता. 2 वर्षांपासून मी ड्रगच्या मुद्द्यावर लढते. सो पुण्यातला जो इल्लीगल पब बारचा विषय आहे तो विषय तिथे चर्चेला घेतला गेला आणि या सगळ्यांमध्ये महिलांची जी दुरावस्था होते, विशेषतः जळगावमध्ये रस्त्यावर महिला प्रसूत झाली, बीड जिल्ह्यात रस्त्यावर महिला प्रसूत झाली, अशा अनेक मुद्द्यांची चर्चा आज राज्यपाल महोदयांकडे झाली. त्यामुळे आयोगाच्या अध्यक्षपदी असणाऱ्या व्यक्तीने एवढं हवेत जायचं कारण नाहीये. तुम्ही इतक्या मोठ्या नाहीत की तुमच्यासाठी एवढा वेळ कुणी खर्च करावा. जमिनीवर या. तुम्ही राज्यपालांची भेट घेत होता त्याच वेळेला विधान भवनामध्ये मात्र राज्य महिला आयोग म्हणजे रुपाली चाकणकर यांनी बैठक बोलवली होती. त्या बैठकीचं निमंत्रण तुमच्यापर्यंत आलं होतं का? मला निमंत्रण आलेलं नव्हतं. ते त्यांचा सिलेक्टिव्ह ऍटिट्यूड आहे. आपली जी हुजुरी करणारी माणसं बोलवायची आणि मग त्यातली त्यात जो कोणी म्हणतो की जर विचारलं, बोल रे बैल दूध देतो का, जी जी मॅडम बैल दूध देतो, असं म्हणणाऱ्याला ते फर्स्ट प्रायोरिटीने बोलावतात. जो म्हणेल अहो 1 शेर काय 2 शेर देतो, सांगा कुठल्या बैलाचं काढायचंय, तर त्याला लगेचच मग त्या अजून खुर्ची आणि पाणी ऑफर करतात. एकीकडे राज्यपालांची तुम्ही भेट घेतलेला आहात, मात्र ज्या पक्षाच्या त्या सर्वप्रथम महिला आयोग पूर्वी ज्या नेत्या आहेत त्या अजित पवारांकडे तुम्ही या संदर्भातील सुद्धा तक्रार असेल, पत्र असेल त्यांना देणार आहात. आम्ही राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी यांची वेळ मागितलेली आहे भेटीसाठी. महिला आयोग सत्ता वाटपामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेलेला आहे. सो आम्ही सन्माननीय अजितदादांची सुद्धा वेळ मागितलेली आहे आणि आम्ही राज्यपाल महोदयांची वेळ मागितली होती. त्यातली एक भेट आता झालेली आहे. आम्ही राष्ट्रीय महिला आयोगाला पत्र लिहिलेलं आहे की बाबा राष्ट्रीय महिला आयोगाने प्रभारी म्हणून काम करावं, कारण महाराष्ट्रातल्या महिला आयोगाला इतर बरीचशी कामं आहेत, त्यांना इकडे लक्ष द्यायला वेळ नाहीये. त्यामुळे बघूया की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आम्हाला किती सकारात्मक प्रतिसाद देतात. एक शेवटचा प्रश्न, आता ज्या वेळेला तुम्ही भेट घ्यायला जात होता त्यावेळेला महाविकास आघाडीमध्ये कुठेतरी विसंगती आहे का असा प्रश्न उपस्थित झाला होता, कारण ज्या काँग्रेसच्या ज्या राज्य उपनेत्या आहेत, उपाध्यक्ष आहेत, त्या मात्र बाहेर होत्या, संगीता तिवारी, त्यामुळे त्यांचा असं काही प्रॉब्लेम नव्हता. एक लक्षात घ्या, काय झालं की या सगळ्या डेलिगेशनला बोलायचं कुणी, तर रोहिणीजी बोलत होत्या ऑफिसची. परंतु रोहिणीजींनी काय झालं, त्यांच्याकडून चूक ही झाली की रोहिणी खडसे आणि शिष्टमंडळ किंवा महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ हा शब्द लिहिला गेला नाही. त्यामुळे त्यांच्या अपॉइंटमेंट मध्ये एकच नाव होतं. म्हणून मी त्यांना असं म्हटलं संगीताताईंना की मी आज जाऊन बघते काय झालंय ते. मी आत गेले, सेक्रेटरीना विषय समजावून सांगितला की आमच्याकडून थोडी चूक झालीये, तुमच्याकडून थोडी चूक झालीये, एक कम्युनिकेशन गॅप आहे, लेट अस सॉर्ट आउट. आणि तो सॉर्ट आउट झाला विषय. आता त्याच्यानंतर झालं काय की तिकडे फोनला रेंज नाहीये त्यांना फोन करायला, आणि मागून मला वाटतं काँग्रेसच्या नेत्या आमदार ज्योतिताई गायकवाड येत होत्या. सो आम्हाला वाटलं की ज्योतिताईंच्या सोबत त्या येतील, पण इकडे नंतर काय झालं किंवा त्या काय बोलल्या हे मला खरंच माहिती. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्यासंदर्भात. तर या होत्या सुषमा अंधारे आणि आपण नुकतंच जर पाहिलं तर त्यांनी राज्यपालांची भेट घेऊन एकंदरीत सकारात्मक चर्चा झाल्याचं सुद्धा सांगितलं.